जय श्रीकृष्ण मित्रांनो. आज दुसऱ्या अध्यायाच्या 60 आणि 61वा श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक 60वा. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसभं मनः. जो स्वतः प्रयत्न करतो, साधन करतो, प्रत्येक काम विवेकपूर्ण करतो, आसक्ती आणि फलेच्छेचा त्याग करतो, दुसऱ्याचे हित इच्छितो, दुसऱ्याला सुख मिळवून दुसऱ्याचे कल्याण हो असा भाव ठेवतो आणि तशीच क्रियाही करतो, जो स्वतः कर्तव्य अकर्तव्य सारासार जाणतो आणि कोणत्या कर्माचा काय परिणाम होतो हेही जाणतो, अशा विद्वान पुरुषासाठी येथे यततो ह्यपि पुरुषस्य विपश्चितः पद आले आहे. प्रयत्न करणाऱ्या अशा विद्वान पुरुषांची देखील संयमी इंद्रिये त्याच्या मनाला जबरदस्तीने हरण करतात, विषयाकडे ओढतात. अर्थात तो विषयाकडे आकर्षित होतो, ओढला जातो. त्याचे कारण आहे की जोपर्यंत बुद्धी संपूर्णपणे परमात्म्यात स्थिर होत नाही, तिच्यात थोडी तरी सत्ता राहते. विषय हे इंद्रिय संबंधाचे सुख भोगते, भोगलेल्या भोगाचे संस्कार असतात. तोपर्यंत साधनपरायण बुद्धिमान विवेकी पुरुषांची इंद्रिये पूर्णपणे वश नसतात. इंद्रियांचे विषय समोर आले असता भोगलेल्या भोगांच्या संस्कारामुळे इंद्रिये मनबुद्धीला जबरदस्ती विषयाकडे ओढतात. अशी अनेक ऋषींची उदाहरणेही सापडतात, जे विषय समोर आल्याने विचलित झाले म्हणून साधकाने माझी इंद्रिय वश आहेत असा कधी विश्वास करू नये आणि कधी याचा अभिमान करू नये की मी जितेंद्रिय झालो आहे. श्लोक 61वा. तानि सर्वाणि संयमस् युक्त आसित मत्परः वशे यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जी इंद्रिये मनाला जबरदस्तीने हरण करणारी आहेत, त्या सर्वांना वश करून अर्थात सावध राहून त्यांना कधीही विषयात विचलित होऊ न देता स्वतः माझ्या परायण होऊन राहावे. तात्पर्य: जेव्हा साधक इंद्रियाचा वश करतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या शक्तीचा अभिमान असतो की मी इंद्रियांना आपल्या वश केले आहे, आणि हा अभिमान साधकाची उन्नती होऊ देत नाही आणि त्याला भगवंतापासून विमुख करतो. म्हणून साधकाने इंद्रियांचे संयमन करण्याविषयी कधीही आपली शक्तीचा अभिमान करू नये, त्यात आपल्या प्रयत्नाला कारण मानू नये, तर केवळ भगवत कृपेलाच कारण मानावे. मला इंद्रियांचा संयमात जी सफलता मिळाली आहे ती केवळ भगवत कृपेनेच मिळाली आहे. अशा प्रकारे केवळ भगवंताला शरण गेल्याने त्याचे साधन सिद्ध होते. येथे मत्परः म्हणण्याचे तात्पर्य मानव शरीराचे मिळणे, साधनात रुची होणे, चित्त समाधानात लागणे, साधनाचे सिद्ध होणे हे सर्व भगवंताच्या कृपेवरूनच अवलंबून आहे. परंतु अभिमानामुळे मनुष्याचे लक्ष इकडे कमी जाते. कर्मयोगात तर कर्म करण्याचीच प्रधानता असते आणि तो त्यात आपला पुरुषार्थ कारण समजतो. म्हणून भगवंत विशेष कृपा करून कर्मयोगी साधकासाठी आपल्या परायणतेविषयी म्हणत आहेत. भगवंताला पारायण होण्याचे तात्पर्य केवळ भगवंतच महत्त्व बुद्धी असावी. भगवंतच माझे आहेत आणि मी भगवंताचा आहे. संसार माझा नाही आणि मी संसाराचा नाही, कारण भगवान नित्य माझ्याजवळ राहतात, संसार माझ्याजवळ राहत आहे. अशा प्रकारे साधकाचा मीपणा केवळ
भगवंतातच लीन व्हावा. कर्म योगाचे कारण असल्याने तेथे भगवंताची कर्मयोगानुसार उपाय दाखवायास पाहिजे होता. परंतु गीतेचे अध्ययन केल्यास असे दिसून येते की साधनाच्या सफलतेत केवळ भगवतपरायणताच कारण आहे. म्हणून गीतेत भगवंतपरायणतेचा फारच मोठा महिमा वर्णन केला गेला आहे. असे जेवढे म्हणून योगी आहेत त्या सर्व योग्यांपैकी श्रम प्रेमपूर्वक माझे पारायण होऊन जो माझे भजन करणारा आहे तो श्रेष्ठ आहे, इत्यादी इत्यादी. वशे ही यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पूर्वी 19व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की इंद्रियांच्या विषयाची सबंध निश्चय झाला तरी स्थितप्रज्ञता नसते. आणि ह्या श्लोकात म्हणतात की जी